वर्ध्यामध्ये गेल्या 2 वर्षांपासून जिल्ह्यांना जोडणारा रस्ता बंद असल्याचं सध्या समस्या आहे। वर्धा नदीवरील तांबा पुलालगतचा रस्ता खचल्यानं वाहतूक बंद आहे। 2 वर्षांपासून नागरिक पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत दिसतात। वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणारा पूल बंद असल्यानं आता नागरिकांची दैना झाली आहे। काय सांगाल, किती दिवसापासून हा पूल क्षतिग्रस्त अवस्थेत आहे? काय मागणी होती? तसं पूल हा 1-1.5 वर्षापासून बंद आहे आणि या संदर्भात आम्ही येथील जे इंजिनियर आहे पुलाचे यवतमाळ विभागाचे त्यांच्याशी बरेचदा संपर्क केला आहे। ते पाहून गेले, त्यांनी याची पाहणी केली, परंतु अजूनही याच्यावर कोणतीही उपाययोजना त्यांनी केली नाही आणि इथे जाण्या येण्याची सगळी अडचण या दोन्ही गावाच्या नागरिकांना झाली आहे। याच्यावर ताबडतोब उपाययोजना केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। न केल्यास आम्ही इथे आंदोलन करू असं आमचं म्हणणं आहे। तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा नागरिकांनी दिलाय। काय सांगाल, यासाठी पाठपुरावा कधी केला का? काय सांगाल? अनेकदा पाठपुरावा केला। ऍक्च्युअली हा बिग बजेटचा पूल होता। 9.5 कोटी जवळपास शासनाने मंजूर केले होते, पण त्यावेळेला ज्यांनी हे डिझाईन केलं त्यांनी या पुलाची अजून 2 मीटर हाईट जर उंच घेतली असती तर कदाचित ही समस्या उद्भवली नाही। गेल्या 2 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायत आमच्याकडे असल्यामुळे सतत त्यांच्याकडे आम्ही तक्रारी करतो, निवेदन दिले आणि अधिकारी लोकांना अनेकदा भेटी घेऊन सुद्धा याला आता जवळपास याचा एस्टिमेट 5 कोटीचा असल्यामुळे हे बजेटमध्येच मंजूर होऊ शकते। हे काही सरपंच लेवल, जिल्हा परिषद लेवलचं हे काम राहिलेलं नाही। या कामाला जोपर्यंत आमदारासारखा लोकप्रतिनिधी चांगल्या प्रकारे लक्ष देऊन मंत्रालयातून मंजूर करत आणत नाही, मला वाटत नाही तोपर्यंत हे होईल। सरकारने याकडे गंभीरपणे लक्ष देऊन तात्काळ या पुलाची दुरुस्ती करावी व नागरिकांना दिलासा द्यावा अशीच मागणी कुठेतरी होत आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, तांबा, वर्धा।